नमस्कार, कसे आहात सगळे? मी उत्रेश्वर सोन्ने, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण बायोलॉजी शिकतोय आणि बायोलॉजीचा युनिट 3 मधला पहिला चॅप्टर आपण चालू केलाय. दॅट इज द सेल, द बेसिक युनिट ऑफ लाईफ. लक्षात येतं. आणि याच्यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहिलं, मग सेल थेअरी पाहिली, सेलचा ओव्हरव्ह्यू पाहिला आणि प्रोकॅरियोटिक सेलचा पहिला पार्ट चालू केला, हो की नाही? आणि मग या प्रोकॅरियोटिक सेलचे जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स कोण असतात हे सांगितलं. अरे कोण असतात? बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा अँड और पीपीएलओ. पीपीएलओ मीन्स प्लुरो निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स. ओके. आता सुरुवातीला आपण जर बॅक्टेरियाला जनरल रिप्रेझेंटेटिव्ह मेंबर्स म्हणत असतो प्रोकॅरियोटिक सेलचे, तर ती बॅक्टेरियल सेल म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल नेमकी असते कशी हे पाहूया आपण. ओके, गॉट इट. चलो आपण पाहूयात बॅक्टेरियल सेल. आणि आता ना आपल्याला इंटेरियर पाहायचंय, इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर पाहायचंय की नेमकं बॅक्टेरिया दिसती कशी, असते कशी. ओके, चलो बघा, ही जी बॅक्टेरियल सेल आहे, दिस बॅक्टेरियल सेल इज मेनली मेड फ्रॉम डिफरंट कंपोनेंट्स. दीज कंपोनेंट्स आर, आता लक्ष द्या, ही जी बॅक्टेरियल सेल असते, ही बॅक्टेरियल सेल कशा कशापासून तयार झालीये थोडक्यात सांगेल मी. चला आपण एक 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 कंपोनेंट पाहूया, नंतर मी डायग्राम काढेल, अगदी सोपं सोपं करून सांगेल. चलो, बॅक्टेरियल सेल इज मेड फ्रॉम, त्याला सगळ्यात बाहेर असतं सेल, ENVELOPE, एनव्हलप. एनव्हलप म्हणजे कव्हर, लक्षात येतं. एनव्हलप, सेल एनव्हलप असतं. त्याच्यानंतर काय असतं? दुसरा महत्वाचा कंपोनेंट सायटोप्लाझम असतं. बर, मग आणखीन काय असतं? तर आता हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये एक 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 पाहायचंय पुढच्या भागामध्ये. लक्ष द्या पटपट. सायटोप्लाझम असतं, नंतर मेसोसोम असतं, मेसोसोम म्हणतो आपण, मेसोसोम. किंवा आणखीन काय असतं? क्रोमॅटोफोर्स असतात. मी असं का लिहून देतोय बरं? मग सर डायरेक्ट शिकवायलाच चालू करायचं ना, तुम्हाला अभ्यास करणं सोपं जातं. सेल एनव्हलप, सायटोप्लाझम, मेसोसोम, क्रोमॅटोफोर्स. आणखीन इन्क्लुजन बॉडीज प्रेझेंट असतात. आणखीन काय असतं? रायबोझोम्स असतात. आणखीन काय असतं? रायबोझोम्स. आणखीन काय असतं? प्लाझमिड्स असतात, PLASMIDS, प्लाझमिड्स असतात. आणखीन काय असतं? फिलाय असतात, पिल्ली म्हणतो आपण त्याला. नंतर फिम्ब्री, FIMBRIA, फिम्ब्रिया. ओके. आणखीन काय असतं? संपलं का सर? नाही. आणखीन असतं फ्लॅजेला. आणखी न्यूक्लिओइड. ह्या सिक्वेन्स ना चॅप्टर शिकायचा. एनसीईआरटी मध्ये काय केलेलं असतं? निबंध दिलेले असतात, एकाखाली एक एकाखाली एक एक कंपोनेंट एक्सप्लेन केलेला असतो. आणि जर असं सुटसुटीत केलं तर तुम्हाला शिकणं सोपं जातं, पॉइंट वाईज शिकत जातो आपण. लक्षात येतं. चला आपण हे जे वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत बॅक्टेरियल सेलचे ते पाहणार आहोत. म्हणजे सेल एनव्हलप, सायटोप्लाझम, मेसोसोम, क्रोमॅटोफोर, इन्क्लुजन बॉडीज, रायबोसोम, प्लाझमिड्स, फिला, फिम्ब्री, फ्लॅजेला, न्यूक्लिओइड. हे वेगवेगळे कंपोनेंट्स आपण पाहूया. पहिला कंपोनेंट पाहूया, सेल एनव्हलप. हे सगळं तुम्ही लिहून घ्यायचं होतं बरं, व्यवस्थित सुटसुटीत लिहून घ्यायचं. आणि तुम्ही ज्या पद्धतीने लिहिताय ते मला एकदा व्हॉट्सअप वरती सेंड करायचं, विसरायचं नाही. तुम्ही कसं लिहिताय माझ्या लक्षात येईल. कलर पेन वापरायचे रंगीबेरंगी. चलो पहिला कंपोनेंट पाहूया आपण, सेल एनव्हलप. म्हणजे पेशीच्या भोवती असणारं जे शीत आहे, कव्हरिंग आहे. एनव्हलप म्हणजे आवरण म्हणतो आपण त्याला, पेस्टन. कळतं का? चलो आता बघा आपण समजून घेऊया बॅक्टेरियल सेल कशी असते आणि त्याच्याभोवती असणारं आवरण कसं असतं. लेट्स सी. आता समजून घ्या, ही आहे बॅक्टेरियल सेल असं आपण म्हणूया. ही आहे सेल. बर, नेमकं हे जे सेल एनव्हलप आहे, दिस सेल एनव्हलप इज मेड अप, लक्ष द्या, दिस इज द प्रोटेक्टिव्ह लेअर, म्हणजे संरक्षणात्मक असणारं लेअर आहे. Cell envelope is the protective layer made up of, आता हे कशापासून तयार झालेलं असतं? Made up from
3 लेयर्स, किती लेयर्स पासून? 3 लेयर्स पासून तयार झालेलं असतं. मेड अप फ्रॉम 3 लेयर्स. लक्ष द्या बरं, समजून घ्या. आणि हे जे 3 लेयर्स आहेत, हे 3 लेयर्स कोणते असतात? मेड अप फ्रॉम 3 लेयर्स. मग हे 3 लेयर्स कोणते? दॅट इज ग्लायकोकॅलिक्स. देन 2 नंबरचं लेयर बघा, सेल वॉल. समजून घ्या. आणि 3 नंबरचं लेयर आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. सर हे एक्सप्लेन पण करा. आता हे एक्सप्लेनच करायचंय आपल्याला. ही जर बॅक्टेरियल सेल आहे असं आपण म्हटलं, पुन्हा एकदा काढतो मी हे स्ट्रक्चर, लक्ष द्या. या सेलला जर म्हटलं आपण दिस इज द बॅक्टेरियल सेल, तर हे 3 लेयर्स पासून तयार झाले. आता नीट लक्ष द्या. सगळ्यात बाहेरचं आतलं लेयर हे आहे असं आपण म्हणू. काही म्हटलं तरी काय हरकत नाही. हे सगळ्यात बाहेरचं लेयर आहे असं आपण समजूया. हे जर सगळ्यात बाहेरचं लेयर आहे, तर या लेयरचं नाव काय बघा, इथं मी नावं लिहितो अशी. हे आहे ग्लायकोकॅलिक्स. दिस इज द आउटर मोस्ट लेयर, सगळ्यात बाहेरचं लेयर. प्रोटेक्शन काम आहे. बरोबर बरोबर आहे. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देणं. ग्लायकोकॅलिक्स नंतर 2 नंबरचं लेयर असतं. Inner to the glycocalyx, one more layer is present there, and the name of that layer is. आता ग्लायकोकॅलिक्सच्या मध्ये असणारं जे 2 नंबरचं लेयर आहे, त्या लेयरचं नाव आहे सेल वॉल. काय आहे? सेल वॉल. आणि या सेल वॉलच्या मध्ये तिसरं प्रोटेक्टिव्ह लेयर जे आहे, कव्हरिंग जे आहे, हे काय आहे? दिस इज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि सगळ्यात मधलं लेयर, हे सगळ्यात मधलं इनर लेयर इज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोण असतं सगळ्यात मध्ये? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण जेवढं शिकवतोय ना, मी तेवढीच डायग्राम काढली आहे. सर अशी दिसते का बॅक्टेरियल सेल? आणखीन आपल्याला डिटेलमध्ये खूप काय काय पाहायचंय. त्याचे 11 कंपोनंट सांगितले होते, ते पाहायचेत. बरोबर आहे. त्यातला पहिला कंपोनंट पाहायला घेतला आपण सेल एनव्हलप. जे सेल एनव्हलप 3 लेयर्स पासून तयार झालेलं असतं. आउटर मोस्ट इज द ग्लायकोकॅलिक्स, इनर टू द ग्लायकोकॅलिक्स सेल वॉल, अँड देन द इनर वन इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण पहिलं आणि सगळ्यात बाहेरचं ग्लायकोकॅलिक्स थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. बोर्डवरती लिहायला जागा नाही, मी पुसत राहणार आहे. तुम्ही न पॉज करायचा व्हिडिओ आणि जेवढं समजलंय तेवढं लिहून घ्यायचं. चला बघा, त्या सेल एनव्हलप मधला जो पहिला पार्ट आहे तो आहे ग्लायकोकॅलिक्स. पहिलं जे लेयर आहे ते कोणतं होतं? ग्लायकोकॅलिक्स. ते आपण डिटेल मध्ये पाहू. दिस ग्लायकोकॅलिक्स इज दी पहिला पॉइंट, आउटर मोस्ट लेयर, म्हणजे सगळ्यात बाहेरचं लेयर आहे. दिस ग्लायकोकॅलिक्स इज दी आउटर मोस्ट लेयर, सगळ्यात बाहेरचं लेयर आहे. आणि 2 सगळ्यात महत्वाचे वाक्य काय बघा इथं. दिस ग्लायकोकॅलिक्स इज दी, इथं सगळ्यात महत्वाचं मी जे ब्रॅकेट मध्ये लिहितोय, दिस इज द म्युसिलेज शीथ. म्युसिलेज शीथ और म्युसिलेज लेयर म्हणतात त्याला. म्युसिलॅजिनस म्हणजे असं थोडंसं चिकट चिकट अशा पद्धतीने हे लेयर असतं. लक्षात येते का? सगळ्यात बाहेरचं लेयर म्युसिलेज लेयर ग्लायकोकॅलिक्स असतं. आता लक्ष द्या, याच्यावरून जर हे लेयर, हे जे ग्लायकोकॅलिक्स लेयर आहे, इफ ग्लायकोकॅलिक्स इज, जर ग्लायकोकॅलिक्स इज टफ, कडक असेल, अँड टाईट, आणि टाईट असेल. इफ ग्लायकोकॅलिक्स इज टफ अँड टाईट, देन इट इज कॉल्ड, जर तसं असेल देन, तर इट इज म्हणजे त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड, हा शब्द फार महत्वाचा आहे, लक्ष द्या, कॅप्सूल. CAPSULE, कॅप्सूल. त्याला म्हणायचं कॅप्सूल. जर ते टफ आणि टाईट असेल तर कॅप्सूल. आणि जर इफ द ग्लायकोकॅलिक्स इज, इफ इट इज लूज म्युसिलॅजिनस शीथ, इफ इट इज लूज शीथ, शीथ म्हणजे
कव्हर, शीत म्हणजे कव्हर, जर ते लूज असेल, एकदम लिचपिचा असं जर ग्लायकोकॅलेक्स असेल, देन इट इज कॉल्ड, इफ इट इज अ लूज शीत, मी आता हे इट इज कॉल्ड देन सगळं लिहित बसत नाही, देन इट इज कॉल्ड, त्याला काय म्हणायचं, स्लाइम लेयर और स्लीम लेयर, त्याला म्हणायचं स्लीम आहे. कसं आहे कार्यक्रम कसा आहे, स्लीम आहे. हे दोन शब्द महत्वाचे, CAPSULE कॅप्सूल आणि स्लीम लेयर. लक्षात येतं, मी इथं ब्ल्यू पेन का लिहिलं नाही, माझ्या नंतर लक्षात आलं की बहुधा ब्ल्यू पेन मधलं दिसू पण नाही शकत. चलो, याला कॅप्सूल म्हणायचं, याला स्लीम लेयर म्हणायचं. म्हणजे ग्लायकोकॅलेक्स हे म्युसिलॅजिनस शीत आहे, म्युसिलेज पासून तयार झालेला आहे, स्टिकी सबस्टन्स आहे. लक्षात येतंय, नॉन सेल्युलोजिक सबस्टन्स आहे, म्हणजे सेल्युलोज पासून न तयार झालेला असा पॉलीपेप्टाइड पॉलिसॅकराइड सबस्टन्स आहे. हे शब्द मी मुद्दाम वापरले नाही, कारण नुकतंच 10वीतून 11वीत आलेल्या लेकरांना हे काही कळणार नाही. हळूहळू बायोलॉजी मधली मॅच्युरिटी येत असते आणि सगळं काय कळत असतं, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. चलो बघा, हे काय आहे, दोन प्रकारचं आहे, कॅप्सूल आणि स्लाइम लेयर. जर ते टप असेल, टाईट असेल तर त्याला कॅप्सूल म्हणायचं, आणि जर ते लूज असेल तर त्याला स्लिम लेयर म्हणायचं. कम ऑन, काय म्हणायचं, स्लिम लेयर म्हणायचं. ओके, चल. ग्लायकोकॅलेक्सचं मेन फंक्शन काय असतं, इट प्रिव्हेंट्स दिस बॅक्टेरियल सेल फ्रॉम द डेसिकेशन और द अटॅक ऑफ पॅथोजिन. म्हणजे याच्यावरती कुणी दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमना अटॅक करू नये किंवा डेसिकेशन होऊ नये, असे धक्के बिक्के बसू नये, म्हणून गुलीगत कार्यक्रम व्हावा, कळतं का, आतमध्ये एकदम सेफ राहावं, याच्यासाठी ग्लायकोकॅलेक्स असतं. नेक्स्ट आहे सेल वॉल, सेल एनव्हलप मधला दुसरं लेयर, ते आहे, चला बघा, सेल एनव्हलपचं दुसरं जे लेयर आहे दॅट इज दिस सेल वॉल. त्याच्याबद्दल थोडक्यात पाहू आपण. काय पाहणार आपण, दिस इज दिस सेकंड लेयर, 2 नंबरचं लेयर आहे असं आपण म्हणू आपण. ओके, सेकंड लेयर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेल वॉल, सेल म्हणजे पेशी, वॉल म्हणजे भित्तिका, आणि ह्या पेशी भित्तिकेचं काम काय असतं, आपल्या घरातल्या भिंतीचं काय काम असतं, प्रोटेक्शन हे मेनली काम असतं, बरोबर आहे का नाही. आणि भिंतीचं काम असतं घराला आकार देणं. ओके, तसं सेल वॉलचं सेलला प्रोटेक्ट करणं पहिलं काम आहे, आणि दुसरं काम आहे एक पर्टिक्युलर शेप मिळवून देणं, बरोबर आहे का नाही. म्हणून आपण सांगणार फंक्शन काय असतं सेल वॉलचं, फंक्शन सांगणार आपण प्रोटेक्शन. प्रोटेक्शन म्हणजे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं. व्हॉट यू मीन बाय प्रोटेक्शन, म्हणजे संरक्षण देणं. आणि दुसरं फंक्शन काय असतं, प्रोव्हाइड्स स्ट्रॉंग, म्हणजे मजबूत असा स्ट्रक्चरल सपोर्ट, STRUCTURAL, स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल म्हणजे रचनात्मक सपोर्ट. टू प्रिव्हेंट, कशासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी, टाळण्यासाठी, टू प्रिव्हेंट द बस्टिंग. NCERT मधली ओळ आहे, जशाच तशी ओळ सांगतोय मी तुम्हाला, BURSTING, बस्टिंग अँड कोलॅप्सिंग. बस्टिंग आणि कोलॅप्सिंग होऊ नये, बस्ट होणे. ऍटम बॉम्बला जेव्हा आपण आग लावतो, बरोबर आहे, सुतळी बॉम्बला जेव्हा आपण आग लावतो, जेव्हा त्याला म्हणजे सुतळी बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न करतो, तो तेव्हा बस्ट होत असतो. कमॉन, काय होत असतो, बस्ट होत असतो. त्याच्या फुटण्याला काय म्हणायचं, बस्टिंग होणं. आणि मग सर कोलॅप्सिंग होणं कशाला म्हणायचं, समजा फुग्यामध्ये पाणी भरलं, आणि जर आपण त्याला एक सुई घेतली, आणि सुई किंवा टाचण घेतली, आणि ती जर असे खूप असली, थोडंसं टच केलं, तर ते कोलॅप्स होणार आहे, ढासळून जाणार आहे. दोन्हीतला फरक लक्षात आला पाहिजे. मग सेल असं का बस्टिंग होऊ नये किंवा कोलॅप्सिंग होऊ नये म्हणून कोणतं स्ट्रक्चर सपोर्ट करतं, सेल वॉल सपोर्ट करतं. लक्षात येतं. नेक्स्ट, दिस सेल वॉल इज मेड अप फ्रॉम, ही कशापासून तयार झालेली असते बघा. आता फार महत्वाची गोष्ट सांगतोय, लक्ष द्या. नेक्स्ट पॉइंट त्याच्या खालीच, सेल वॉल इज मेड अप फ्रॉम, कशापासून तयार झालीये, पेप्टिडोग्लायकॅन और म्यूरिन और म्यूको, काय को, म्यूको पॉलीपेप्टाइड.
आता हे जे केमिकल आहे पेप्टिडोग्लायकॅन किंवा म्युरिन किंवा म्युकोपॉलिपेप्टाइड यांचं प्रमाण वेगवेगळ्या बॅक्टेरियल सेलमध्ये वेगवेगळं असतं, पण हे याच्यापासूनच तयार झालेले असतात. लक्षात ठेवायचं, पेप्टिडोग्लायकॅन, म्युरिन आणि म्युकोपॉलिपेप्टाइड. अरे कळतंय का नाही? दिस सेल वॉल इज मेड फ्रॉम म्युकोपॉलिपेप्टाइड, पेप्टिडोग्लायकॅन और म्युरिन. हे और आहे, लक्षात येतंय? अरे कळतंय का नाही? आणि या ज्या सेल वॉल्स असतात, on the basis of cell wall responding to the gram stain, these bacterial cells are of two types, that is the gram positive and gram negative bacterial cell. लक्षात येतं? ग्राम पॉझिटिव्ह सेल आणि ग्राम निगेटिव्ह सेल मीन्स बॅक्टेरियल सेल और बॅक्टेरिया. आता हे आपण डिटेलमध्ये पाहूया. मी जे सांगतोय तशा पद्धतीने तुमच्या नोटबुक मध्ये खाली लिहायला चालू करा. आता हा एक्स्ट्राचा पॉइंट आहे, एनसीईआरटी मध्ये तिथे दिलेला नाही, पण हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणून मी शिकवतो. एक काम करायचं, खाली लिहायला चालू करायचं. ऑन द बेसिस ऑफ, लिहा पटपट लिहा, ऑन द बेसिस ऑफ रिस्पॉन्स ऑफ बॅक्टेरियल सेल, response of bacterial cell to gram stain, GRAM, gram stain, STAIN. ग्राम हे सायंटिस्टचं नाव आहे आणि स्टेन म्हणजे कलर. ऑन द बेसिस ऑफ रिस्पॉन्स टू ग्राम स्टेन, बॅक्टेरियल सेल आर ऑफ टू टाइप्स. बॅक्टेरियल सेल आर ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारच्या बॅक्टेरियल सेल असतात. मग त्याच्या खाली अगोदर आमच्या लक्षात आलं पाहिजे ग्राम स्टेन काय असतं. ही जी ओळ लिहिली हे सगळं बॉक्स मध्ये लिहायचं आणि हे लक्षात घ्यायचं की बॅक्टेरियल सेल दोन प्रकारच्या कशा असतात. ग्राम स्टेन, हे काय आहे? ग्राम स्टेन. स्टेन म्हणजे कलर. हे ग्राम आहे ऑन द बेसिस ऑफ नेम ऑफ सायंटिस्ट सर ख्रिश्चियन ग्राम. ख्रिश्चियन ग्राम यांनी 1884 मध्ये एक पराक्रम केला. 1884 मध्ये ख्रिश्चियन ग्राम यांनी एक पराक्रम केला. काय पराक्रम केला ते खाली लिहायचं. बॅक्टेरियल किंवा असं लिहा, सेल्स ऑफ बॅक्टेरियाज म्हणजे बॅक्टेरियाच्या सेल्स. सेल्स ऑफ बॅक्टेरियाज आर स्टेन्ड, STAINED, स्टेन्ड विथ. हे ज्या बॅक्टेरियाच्या पेशी आहेत त्यांना कलर लावला. कसला? कोणता कलर? सेल्स ऑफ बॅक्टेरियाज आर स्टेन्ड विथ. त्या कलरचं नाव लिहितो फक्त मी इथं, तुम्ही लिहायचं हे सगळं. क्रिस्टल व्हायलेट और GENTIAN, जेंटियन व्हायलेट म्हणतात त्यालाच. क्रिस्टल व्हायलेटच बहुधा म्हणतात, जेंटियन व्हायलेट पण म्हणतात. फार कमी लोक सांगतील हे. क्रिस्टल व्हायलेट और जेंटियन व्हायलेट. लक्षात येतं काय? सेल्स ऑफ बॅक्टेरियाज आर स्टेन्ड विथ क्रिस्टल व्हायलेट और जेंटियन व्हायलेट, कंसात कॉल्ड ग्राम स्टेन. यालाच काय म्हणायचं? ग्रामचा कलर, ग्राम स्टेन. क्रिस्टल व्हायलेट और जेंटियन व्हायलेट. ओके, दुसरी ओळ लिहायची खाली. देन दे आर वॉश्ड, WASHED, वॉश्ड. वॉश करणं म्हणजे धुणे. देन दे आर वॉश्ड विथ, कशानं धुतल्या? वॉश्ड विथ वॉटर, H2 अँड अल्कोहोल और ऍसिटोन. अल्कोहोलच्या मदतीनं अगोदर पाण्यानं धुतल्या आणि पाण्यानंतर अल्कोहोल किंवा ऍसिटोनच्या मदतीनं सगळ्या बॅक्टेरियल सेल्स धुवून टाकल्या. सिंपल लिहिलं 2 नंबरचं वाक्य. 3 नंबरचं वाक्य लिहायचं. दोज बॅक्टेरियल सेल्स, ज्या बॅक्टेरियल सेल्स, दोज बॅक्टेरियल सेल्स विच रिटेन, RETAIN, रिटेन म्हणजे ठेवून घेतात. रिटेन. आता लक्ष द्या. ब्ल्यू और वायलेट कलर, ब्ल्यू और वायलेट कलर ड्यू टू स्टेनिंग, those bacterial cells which retain blue or violet color due to staining are called gram positive bacteria. Are called gram positive bacteria. आणि मग त्याच्या खालची ओळ लिहायची. those bacterial cells which do not retain, retain म्हणजे ठेवून घेणे. those bacterial cells which do not retain gram stain are called gram negative bacteria. यांना म्हणायचं ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. बाळांनो, तुम्ही 12वीला जी मुलं गेलेत ना,
तुमच्या ओळखीचे कोणी असतील त्यांना विचारा ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह कशाला म्हणायचं, नाही लवकर सांगता येणार. फार महत्वाची संकल्पना आहे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. कळालं, लक्षात आलं. आणि खाली आणखी एक महत्वाची ओळ स्टार करून लिहायची, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आर जनरली स्टेन्ड, STAINED, स्टेन्ड विथ सॅफ्रिन. ह्या केमिकलचं नाव लिहायचं SAFRANIN, सॅफ्रेनिन. ओके, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाज आर जनरली स्टेन्ड विथ सॅफ्रेनिन. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला जर स्टेनिंग करायची असेल, कलर द्यायचा असेल तर सॅफ्रेनिन नावाच्या केमिकलनं दिला जातो. सगळ्यात महत्वाची ओळ लिहून घ्यायची आणि हे सगळं बॉक्समध्ये लिहायचं. आपण हे सेल वॉल मध्ये शिकतोय, तुम्हाला लक्षात आलंय का? म्हणजे जर ते कलर ह्या सगळ्याच बॅक्टेरियल सेलला क्रिस्टल व्हायोलेट किंवा जेनेटियन व्हायोलेट हे वीकली अल्कलाइन सोल्युशन आहे. कुठेतरी कंसात आणखीन बाजूला बाण काढून लिहा, वीकली अल्कलाइन आहे. वीकली अल्कलाइन म्हणजे एक pH ची स्केल असते बघा, 0 to 14 आणि हे 7. बेसिक आहे, हे बाजूला लिहून ठेवा. जर 0 to 7 pH असेल तर याला ऍसिडिक pH म्हणतात आणि जर 7 to 14 असेल तर याला बेसिक pH म्हणतात आणि जर एक्झॅक्टली 7 असेल तर न्यूट्रल म्हणतात. बेसिक म्हणजेच असतं अल्कलाइन. बेसिक म्हणजेच काय असतं? अल्कलाइन. मग स्ट्रॉंग बेसिक कधी? जर 14 कडे pH असेल तर स्ट्रॉंग बेसिक आणि जसं जसं 7 कडे येईल तसं वीक बेस किंवा वीक अल्कलाइन म्हणजे न्यूट्रल कडे येईल. स्ट्रॉंग ऍसिडिक कधी? जर 0 कडे pH असेल तर स्ट्रॉंग ऍसिडिक आणि जसं जसं 7 कडे जाईल तसं वीक ऍसिडिक. थोडीशा संकल्पना महत्वाच्या आहेत, बेसिक आहेत सायन्स मधल्या, लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आली आहे का सगळ्यांच्या सेल वॉल? कमॉन, आलं लक्षात सगळ्यांच्या? आपण नेक्स्ट सेल एन्व्हलपचा पार्ट पाहूया. तिसरा पार्ट सेल एन्व्हलपचा, दॅट इज द प्लाझ्मा मेम्ब्रेन. चलो, जर कोणाला काही समजत नसेल, लक्षात येत नसेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता आणि तुमच्या मित्रांना सांगा 11वी चालू झालीये, फीस स्ट्रक्चर वगैरे सगळं मी सकाळच्या एका व्हॉट्सअपच्या ऑडिओ मध्ये एक्सप्लेन केलंय तुम्हाला. चलो, तिसरा पार्ट आहे सेल एन्व्हलप मधला प्लाझ्मा मेम्ब्रेन. MEMBRANE, प्लाझ्मा मेम्ब्रेन. कुणीतरी मला विचारलं होतं सर MEMB मेम्ड का मेम्ब्रेन, तर ते मेम्ब्रेनचा शॉर्ट फॉर्म म्हणून मेम लिहितोय मी, लक्षात येतं? चलो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य हे सगळ्यात मध्ये आहे म्हणून आम्ही म्हणणार याला इनर मोस्ट लेअर ऑफ सेल एन्व्हलप. दिस इज द इनर मोस्ट लेअर, म्हणजे सगळ्यात मधलं लेअर आहे. अरे हो की नाही? दिस इज द इनर मोस्ट लेअर. कशापासून तयार झालेलं असतं सर हे? मेड अप म्हणजे बनलेलं आहे, मेड इन चायना नाही, मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड, फॉस्फेट, फॉस्फो, आता हे एकच आहे हा शब्द, फॉस्फोलिपिड लेअर विथ डिफरंट प्रोटीन्स. आणि हे फॉस्फोलिपिड लेअर मध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात, डिफरंट प्रोटीन्स, प्रथिन असतात. हे आपल्याला युकॅरियोटिक सेल शिकत असताना डिटेल मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हे जे लेअर आहे हे आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं. ह्याचे फॉस्फोलिपिड असतात प्लस वेगवेगळे प्रोटीन्स असतात. लक्षात येतंय का? आणि एक महत्वाचं वाक्य, दिस इज द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे कसलं आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. थोडक्यात अर्थ सांगेल, सेमी परमिएबलचा अर्थ काय हे शॉर्ट मध्ये मेम लिहिलं मी. सेमी परमिएबल याचा अर्थ काय? किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणतात. म्हणजे काय हो? याचा अर्थ असा असतो, आमचं घर किंवा तुमचं घर हे फ्री आहे की सिलेक्टिव्हली परमिएबल आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. म्हणजे कसं? मोजक्या आणि नेमक्याच माणसाला एंट्री असते घरात. का कुणी पण येऊ शकतं, तुमच्या घरात राहू शकतं, नाही राहू शकत. जर तसं असतं तर आपण म्हटलं असतं फ्रीली परमिएबल. काय म्हटलं असतं? फ्रीली परमिएबल, परमिसेबल. ओके. आणि जर सिलेक्टेड लोकांना एंट्री असेल तर सिलेक्टिव्हली परमिएबल. हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याच्यातून येण्या जाण्यासाठी, सेलमध्ये येण्यासाठी, सेलमधून बाहेर जाण्यासाठी हे कसं आहे? कम ऑन, कसं आहे? सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. ओके, दॅट्स इट. हे पाहिलं आपण सेल एन्व्हलप, प्रोटेक्टिव्ह लेअर, प्रोटेक्टिव्ह कोट. आणि मग आपण सेल एन्व्हलप नंतर दुसरा कंपोनंट पाहूया बॅक्टेरियल सेलचा, दॅट इज सायटोप्लाझम. लक्ष द्या, कानात जीव आणून ऐकायचं, सगळं काही लिहून घ्यायचं. उद्याचे डॉक्टर आहात तुम्ही, अरे हो की नाही? चलो, 2 नंबरचा लेअर आहे, सॉरी 2 नंबरचा काय कंपोनंट आहे? सायटोप्लाझम. इनर टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन, इनसाइड दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतं.
इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन सायटोप्लाझम इज प्रेझेंट. अशा पद्धतीनं द्रव स्वरूपामध्ये हा सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. CYTO कायटॉस याचा अर्थ काय हो? KYTOS कायटॉस याच्यापासून हा सायटो वर्ड डेव्हलप झाला, त्याचा अर्थ असतो सेल. आणि प्लाझ्मा म्हणजे काय? फ्लुइड द्रव आहे. म्हणजे सेलच्या मध्ये प्रेझेंट असणारे जे द्रव आहे त्याला काय म्हणणार आम्ही? कमॉन काय म्हणणार? सायटोप्लाझम म्हणणार. आणि हे सायटोप्लाझम कसं असतं? पहिला पॉइंट, दिस इज ग्रॅन्युलर फ्लुइड. हे कसलं आहे? ग्रॅन्युलर फ्लुइड आहे. आता हे नाही समजलं सर, हे एक्सप्लेन करून सांगा. सगळेजण ज्यूस पिले, आंब्याचा ज्यूस पिलात. यस. आता काय करतो आपण? ज्यूस पित असताना जेव्हा आपण जिभेवरती घेतो, जिभेवर घेतल्यावर आपली जीभ जर टाळूला चिटकवली तर आपल्या लक्षात येतं काहीतरी ग्रॅन्युल्स, काहीतरी दाणे आहेत ते लागतायत, बरोबर आहे की नाही? त्याला म्हणायचं ग्रॅन्युलर नेचर. म्हणजे फ्लुइड मध्ये तसे दाणे प्रेझेंट आहेत. सर हे दाणे कशाचे आहेत सायटोप्लाझम मध्ये? दिस इज द ग्रॅन्युलर फ्लुइड ड्यू टू लार्ज नंबर ऑफ रायबोझोम्स. कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नंबर म्हटला NO डॉट म्हणजे शॉर्ट मध्ये नंबर लिहिलं. लार्ज नंबर ऑफ रायबोझोम्स. हे जे रायबोझोम्स आहेत, दीज आर दी सेल ऑर्गॅनलीज नॉन मेम्ब्रेन बाउंड. हेही डिटेल मध्ये पाहायच्यात आपल्याला. रायबोझोम्स फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात असतात ग्रॅन्युलर स्वरूपात, त्याच्यामुळे हे ग्रॅन्युलर फ्लुइड असतं. लक्षात येतं. नेक्स्ट महत्वाची ओळख लिहायची, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली म्हणजे मेम्ब्रेन न बांधलेल्या अशा ऑर्गॅनली. मेम्ब्रेन बाउंड नीटच्या दृष्टीनं फार महत्वाच्या ओळी आहेत ह्या. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनलीज ऑर ऑर्गॅनेल्स आर अब्सेंट. मेम्ब्रेन बांधलेल्या ऑर्गॅनेलीज अब्सेंट असतात. लक्षात येतं. नेक्स्ट आहे, लिहून घ्यायचं, सॅप व्हॅक्यूल. सॅप व्हॅक्यूल इज अब्सेंट. आता हे व्हॅक्यूल शिकवत असताना युकॅरियोटिक सेलचं समजेल तुम्हाला. सॅप व्हॅक्यूल इज अब्सेंट बट गॅस व्हॅक्यूल इज प्रेझेंट. सॅप व्हॅक्यूल अब्सेंट असतो पण गॅस व्हॅक्यूल प्रेझेंट असतं. लक्षात ठेवायचं. सॅप व्हॅक्यूल इज अब्सेंट बट गॅस व्हॅक्यूल इज प्रेझेंट. सर नाही कळालं व्हॅक्यूल कसं असतं? तर असा एक एम्प्टी पोर्शन असतो. नॉन मेम्ब्रेन बाउंड हा असा हा पोर्शन आहे आणि हे आपण डिटेलमध्ये शिकू युकॅरियोटिक सेल शिकत असताना. गॅस व्हॅक्यूल याच्यामध्ये फक्त प्रेझेंट असतं. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली, नॉन मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनली. जसं जसं चॅप्टर पुढे जाईल ना तसं तसं खूप इंटरेस्टिंग आहे, तुमच्या लक्षात येईल. पण हा अख्ख्या बायोलॉजीचा बाप आहे. जर हा चॅप्टर आला तर सगळी बायोलॉजी समजायला लागते. कळतं? लक्ष द्या. हळूहळू हळूहळू हा चॅप्टर समजणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं वाक्य सायटोप्लाझम मध्ये. आपण बॅक्टेरियल सेलचं सायटोप्लाझम पाहतोय, आपण युकॅरियोटिक सेलचं सायटोप्लाझम नाही पाहतोय. हे सगळं मी बॅक्टेरियल सेलच्या बाबतीत सांगतोय. असं असं असतं, नाहीतर तुम्ही कशाशीही रिलेट कराल. आणि सगळ्यात महत्वाचं एक खाली वाक्य लक्षात ठेवायचं, सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. CYTO लिहून घ्यायचं. CYTO PLASMIC सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. STREAMING स्ट्रीम होणं म्हणजे काय हो? असं गरगर 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 फिरणं. याच्यात काय होत असतं? सायटोप्लाझम युकॅरियोटिक सेल मध्ये हा जो सायटोप्लाझम आहे हा फिरत असतो. हा सायटोप्लाझम मधल्या मध्ये असा 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 गरगर 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 थोडंसं स्ट्रीमिंग मिक्सिंग होत असतं. भोवरा कळतो पाण्यातला भोवरा, त्या पद्धतीने मिक्सअप होत असतं. पण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग इज अब्सेंट. फार महत्वाचे वाक्य सांगतोय मी सगळेच. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग इज अब्सेंट. आणि सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग इज अल्सो कॉल्ड सायक्लॉसिस. वरती समासात लिहून घ्यायचं CYCLOSIS. फार महत्वाची टर्म आहे. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंगलाच काय म्हणतात? सायक्लॉसिस. अरे कळतंय का नाही? लक्षात येतं. दोन कंपोनेंट पाहिले आपण. सेल एनवलप पाहिलं, सायटोप्लाझम पाहिलं आणि पुढचे मेसोसोम असेल, क्रोमॅटोफोर्स असतील, इन्क्लुजन बॉडीज असतील किंवा आणखीन काय असेल, हे सगळे कंपोनेंट्स आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये पाहूयात. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यास करा लेकरांनो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुमच्या अवतीभोवती तुमचे मित्र जे कोणी आहेत त्यांना सगळ्यांना सांगा 11वी आता रेग्युलर चालू झाली आहे. थँक्यू.